मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं। त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रखरखत्या उन्हात उपोषण केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांची तब्येत खालावल्याचं दिसून आलं। उपोषणादरम्यान त्यांना उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा सुद्धा जाणवला। डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सुमित यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। सुमित, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांकडून काय तपशील समोर येत आहे? नक्कीच विक्रांत, काल रक्ताच्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांची उपोषण केल्यानंतर झाली होती आणि दरम्यान यावेळेस त्यांना उलट्या पण हे त्रास झाले। सरकारची शस्त्रक्रिया 2 वेळा त्यांची बेड शस्त्रक्रियेच्या मागण्या केल्या, ज्या हैदराबाद याची साजरा करण्याची मागणी असेल की 18,000 जे नोंदी आढळून आल्या प्रस्तावित नागरिकांना सुपूर्द करण्याची मागणी असेल। ही मागण्या त्यांच्या मागण्या करत आल्या काल स्थगित करण्यात आला। त्यानंतर संभाजीनगरच्या गॅलेक्सी दाखल बाहेर आहोत। या ठिकाणी त्यांच्याबद्दल उपचार सुरू आहे। डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार रक्ताचे नमुने असतील तर सांगण्यात येत आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना आता काही प्रमाणात यश मिळालेलं आहे। त्यांच्या मागण्या केल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता काही वेळात मनोज जरांगे पाटील माध्यमाची बोलण्याची शक्यता सांगण्यात आली। बरं, धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।